ये माऊली, माझीच वाट बघत होतीस ना? काय कारण बरं? साधू वाण्याच्या जीवनात पुढे काय घडलंय ते जाणून घ्यायचंय ना? अगं त्यासाठीच तर मी आलोय. कसं आहे बघ माऊली, मनुष्याला अनेकदा अपयशापेक्षा यशच धोकादायक पातळीवर नेऊन ठेवतं. आता या साधू वाण्याकडे सगळी संपन्नता आहे, सुबत्ता आहे, संपत्ती आहे, पण या मागे जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे परमेश्वर कृपा. त्याचा मात्र याला विसर पडलाय. इतकेच नाही तर हे सारे ऐश्वर्य आणि ही प्रगती त्याच्याच मुळे प्राप्त झाली असा त्याचा ठाम विश्वास आहे. हे धन म्हणजे पहिली पायरी आहे. आता हळूहळू बघ, पंचक्रोशीतील सर्वात मोठा व्यापारी होतो की नाही ते. अहो, आपण हे व्रत करूया. आपण हे सत्यनारायणाचे व्रत करूया. अहो, हा, करूया ना आपण हे व्रत. तू पण ना परक्या माणसांवर विश्वास ठेवतेस. तुम्हाला व्यापाराची पडलीये. इथे आपल्या पत्नीचं सर्व बायकांसमक्ष जो अपमान झाला तो दिसत नाही. नको नको ते बोल ऐकलेत मी. तुम्हाला नाही माहित, काळजाला घर पडतात तो. करूया आपण हे व्रत. आपल्याला अपत्य प्राप्त झालं की नक्की करू. गतदिनीच्या हिशेबात 4 मोहरा कमी भरल्यात. व्यापाराकडे लक्ष देत जा. व्यापारातला तोटा मी सहन करणार नाही. जो व्यापाराकडे लक्ष देतो त्यास म्हणतात खरा व्यापारी. 4 वर्षांपूर्वी राजांकडून मिळालेले धन योग्य ठिकाणी गुंतविले, त्याचे हे फळ मिळाले मला. आणि हे बघ, आज सारं काही आमची कन्या कलावतीच्या आवडीचं बनव. हा, आज तिच्या जन्मदिनी मला साऱ्या गावाला मेजवानी द्यायची आहे. हा, जा आवर. कलावती ये. आचार्य, आपण पाहिलेला भूतकाळ आणि हा सध्याचा वर्तमान यात किती तफावत आहे नाही? सखाराम, जा कलावतीला खेळायला घेऊन जा. मला घरात कामं पडलेत. हा, आचार्य तुम्ही? प्रणाम आचार्य. प्रणाम. आपणच मला अपत्य प्राप्तीसाठी व्रत सुचवले होते ना? होय, तुझी भरभराट पाहून त्या व्रताचा प्रत्यय आलेला दिसत आहे. होय आचार्य, 4 वर्ष झाली आम्हाच कन्या होऊन. कलावती नाव आहे तिचे. तिच्याच पायगुणाने हा व्यापार वृद्धिंगत झाला. सारं काही चांगलं घडू लागले. हेच ते संकेत आहेत पुत्री. देवी, मनी घेतलेले व्रत सोडू नका. घेतला वसा टाकू नका. नाही आचार्य, मला कसलाही विसर पडलेला नाही. कसले व्रत? काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्या या यशात तुमच्या त्या व्रताचा सहभाग आहे. माझे कष्ट, माझी बुद्धिमत्ता याची काहीच किंमत नाही, याचे काहीच मोल नाही. अहो, असेच जर असते तर जगात सर्वांनी पूजा अर्चाच केल्या असत्या. असे नाही पुत्र. इच्छा पूर्ती करण्यासाठी आम्ही केवळ मार्ग दाखवितो. बाकी सारे तुमच्या हाती. हे सारे थोतांडे जे मी कमावले आहे त्याचे श्रेय मी अजिबात कुणासही देऊ इच्छित नाही. जशी तुझी इच्छा. देव तुला सद्बुद्धी देवो.
आचार्य, अहो असे का वागत आहात आपण? काय चुकीचे बोलले आहेत ते? काय योग्य बोलले आहेत ते तरी सांग. ते काही नाही. ऐक माझे. मी काही ऐकणार नाही. आता आपण हे सत्यनारायणाचे व्रत करायचेच आहे. कलावतीच्या जन्मानंतर आपण करणार होतो ना, मग 4 वर्ष झाली. होय, करू. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू. तुर्तास मला विलंब होत आहे, मला जावे लागेल. मालक, 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 कलावतींना सरपणी दोष केलाय. काय? कलावती? उद्या सकाळी हे औषध दुधात घालून द्या. आपल्यावर कसे मानू मी? आपल्यामुळेच हिचे प्राण वाचले. हे माझे कर्तव्यच आहे, परंतु आपण आपल्या कर्तव्यात कुठे कमी पडत नाही ना, ते बघा. घडणारे संकेत ओळखायला शिका. येतो मी. आपण कलावतीच्या संगोपनात कुठे कमी तर नाही ना पडत. आपण सत्यनारायणाचे व्रत करू, म्हणजे सारे क्षेम होईल. तुम्ही माझे ऐकत का नाही? लीलावती, शांत हो. आपण नक्की हे सत्यनारायणाचे व्रत करूया. मला असे वाटते आहे की आपण कलावतीच्या विवाहावेळी हे व्रत करूया. श्रीपती, ए श्रीपती, भोजन तयार झाले की नाही अजून? स्वामी येतीलच. कलावती, तू इथे? आणि तू का भोजन बनवतेस? श्रीपती, तुम्ही असे बघत उभे आहात? आई, तू कशाला बोलतेस ग त्यांना? आज त्यांना मीच म्हणलं होतं की आजचा स्वयंपाक मीच बनवेन म्हणून. आज का? अगं, आज विशेष दिन नाही का? असं. लीलावती, लीलावती, आलेच. झाला ना विलंब? विलंब झाला आणि माझा स्वयंपाक देखील. आता पटकन ताट वाढते आणि पिताश्रींसमोर ठेवते. हे काय? हे एवढे जिन्नस? लीलावती, अगं एवढे जिन्नस बनविण्याची काय आवश्यकता होती? साधे भोजन देखील मला चालले असते. आपण आता भरल्या ताटावर बसून राग धरू नका बरे. भोजनास प्रारंभ करा. काय झाले? स्वयंपाकात काही चुकले का? हे भोजन तुम्ही बनविले आहे? गप्पा का? तुम्हाला विचारतोय मी. अगदी अचूक ओळखले आपण.
परंतु सर्वप्रथम हे सांगा की आपणास भोजन आवडले की नाही? सर्व जिन्नस अगदी रुचकर झाले आहे, पण यांनी यांचे काम केलेले नाही, तेव्हा यांना शिक्षा ही मिळायलाच हवी. पिताश्री, असे नका बोलू. त्यांनी आज स्वयंपाक नाही बनवला कारण त्यांना तसे मीच सांगितले होते. काय? परंतु तू हे सारे भोजन का बनविलेस? एका पुत्रीचा एवढाही हक्क नसावा की तिने तिच्या पिताश्रींच्या जन्मतिथीच्या दिवशी स्वतःच्या हाताने भोजन बनवावे? हे सारे पदार्थ मी आपल्यासाठी बनवले आहेत आणि हा एक घास देखील मीच भरवणार आहे. लीलावती, काही वर्षांपूर्वी कलावती लहान असताना भातुकलीच्या खेळामध्ये स्वयंपाक बनवायची. आता मोठाल्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवते. आता जलद गतीने कलावतीचे हात हळदीने रंगवायची तयारी करायला हवी. अग अग कलावती, अग असं लाजून कसे चालेल? लीलावती, काय झाले? जसे जसे दिवस पुढे जातात तसे मला अधिकच दडपण येते. आपल्याला कन्या झाली, ती मोठी झाली आणि आता तिच्या विवाहाचे वय देखील आले, परंतु अद्याप आपण सत्यनारायणाची पूजा नाही केली. अरे हो, म्हणजे मी विसरलो असे तू समजू नकोस. काय ना की कामाच्या आणि व्यापाराच्या व्यापात असं विसरायला होतं कधी कधी. हा, पण मी तुला शब्द देतो, हे सत्यनारायणाचे व्रत आपण निश्चितच करूया. कलावतीच्या विवाहाचे मार्गी लागले की आपण हे व्रत करूया. साधू, साधू, आता अरे काय झाले? मी आता माल वाहून आणत असताना अपघात झाला. माझे सारे धान्य वाहून गेले. आता व्यापार करायला नव्याने माल खरेदी करावा लागेल. त्याकरता मला 50 मुद्रांची नितांत आवश्यकता आहे. थोडक्यात तुला उधार हवेत, मिळतील, पण माझी एक अट आहे. तुझी जी काही मिळकत असेल त्यातील निम्मा भाग तू माझ्याकडे स्वाधीन कर. शिवाय या 50 मोहरा आहेतच. साधू, असा कुणाच्या बिकट काळाचा फायदा घेऊ नये. असा स्वार्थी कसा रे तू? स्वार्थी नाही, साधू, आणि त्यातही संधी साधू. अशा संधीचा संचय करतच माझ्याकडे धनाचा समुद्र साठलेला आहे. मान्य असेल तर हो म्हण, अन्यथा चालायला लाग. ठीक आहे, मान्य आहे तुझी अट. वा 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 वा, दिवसाची सुरुवात किती फायद्यानं झाली. माझ्यासारखे चातुर्य इतर कुणीही वापरूच शकत नाही. रायबा, तुझे हल्ली कामाकडे लक्ष राहिलेलं नाहीये. किती दिवस झाले तुला सांगितले होते त्या गोण्या रचून त्या तिथे ठेवून दे म्हणून, तरी तू त्या ठेवलेला नाहीये. जा बघू आत्ता ठेवून ये. नमस्कार. साधू आणि आपणच का? होय, मीच. एक प्रस्ताव घेऊन आलो आहे मी आपल्याकडे. बोला, आपला परिचय? मी मंगलदास. मी राजदरबारी लिपिक म्हणून काम करतो. राजाज्ञा, सर्व राजांची पत्रे ही मीच लिहितो. अलीकडेच माझा पुतण्या सुद्धा माझ्या सोबत तिथे रुजू झालेला आहे. तो देखील मला मदत करतो. मला असे समजले की आपली पुत्री विवाह योग्य झालेली आहे, तेव्हा
माझ्या पुतण्याचा विवाहासाठीचा प्रस्ताव आपल्याकडे मी घेऊन आलो होतो. बर, काय नाव म्हणालात आपले? मंगलदास. आणि राज दरबारी आपण लिपिक आहात. हा. तर माझी एक आपल्याला नम्र विनंती आहे की माझं एक छोटेसे पत्र आपण लिहून देऊ शकता का? अहो, विचारतोय काय? या, या. बसा. आणा इकडे. होय, हे. लिहा. मी साधुवाणी, मी साधुवाणी, अलकापुरी येथे राहणारा सधन व्यापारी असून माझ्या पुत्रीचे कलावती हिच्याकरिता उपयुक्त वराच्या शोधात आहे. माझा जावई चतुर, निष्णात आणि व्यवहार निपुण असावा. लिपिकासारख्या तुच्छ खरडे घाशी करणाऱ्या सामान्य व्यक्तीने धाडस देखील करू नये. साधुवाणी, ही काय वागायची रीत झाली? काही शिष्टाचार वगैरे आहे की नाही? वधू पिता असून एवढी मगरुरी? शिष्टाचार तुम्ही मला शिकवू नका. काय म्हणालात आपण? राज दरबारी लिपिक म्हणून काम करीता. अरे उद्या तुमचा राजाच उरला नाही तर तुम्ही काय करणार आहात? तुमचे कर्तृत्व काय? तुमच्या पुतण्याचे अस्तित्व काय? तुमच्याशी संबंध ठेवण्यापेक्षा माझ्या पुत्रीला अविवाहित ठेवीन. साधुवाणी, इतका गर्व योग्य नाही. पाहतोच मी तुला जावई कसा मिळतो ते. संपूर्ण पंचक्रोशीत वर्चस्व आहे या साधुवाण्याचे. इथून निघून जा. माझ्या पुत्री करता सर्वोत्तम आणि सर्व गुण संपन्न जावई मी शोधून काढेन. तुम्हास आणि तुमच्या पुतण्यास विशेष आमंत्रण असेल माझ्या पुत्रीच्या लग्नाचे. इतका भव्य विवाह सोहळा असेल की तुमचे देखील डोळे दिपून जातील. मुनिवर, काय झालंय? आपण रागावलेले दिसत आहात, अस्वस्थ आहात. प्रभू, मी साधुवाण्याकडे प्रस्ताव घेऊन गेलो होतो. त्याच्या पुत्रीच्या विवाहासाठी माझ्या पुतण्याचे स्थळ मी त्याला सुचवले. मग परंतु त्याने उन्मत्तपणे तो नाकारला. मी सामान्य ठिकाणी काम करतो म्हणून त्याने ते नाकारले. आणि नुसते नाकारले नाही तर माझा अपमान देखील केला. मी आपणास म्हणालो होतो मुनिवर, हा साधुवाणी स्वतःच्या अहंकारात अंध झाला आहे. स्वतःच्या कर्माने स्वतःच्याच अधोगतीला हा कारणीभूत ठरणार आहे. आता याच्या पुत्रीच्या विवाहास याला आपले स्मरण होते का ते पाहू. साधुवाणी, त्याला केवळ पैसा आणि ऐहिक सुख याच्यातच समाधान आहे. त्याच्या प्राप्तीसाठी त्यानं सर्व काही केलंय. अर्थात आजवर त्याचं काही वाईट झालं नाही, परंतु ही संपत्ती दुपारच्या उन्हासारखी असते. क्षणात ऊन तर क्षणात अंधारून पाऊस. साधुवाण्याच्या जीवनात कुठला अंधार येईल आणि त्यानंतर सकाळ येईल का? या सगळ्याची उत्तरं पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.